हाय सगळ्यांना नमस्कार. तर बघू शकताय बानूबाईचा पाय लय दुखतोय. कोणता दुखतोय? हे दुखतोय बघा, सुजलाय. ते बघू शकताय तुम्ही, सुजलाय बानूचा पाय. हे काय आईने चोळल्यावर दिसतंय. शिरा बघा कसल्या झाल्या त्या हिरव्या हिरव्या गाल. नाही चोळलं, तेलकट दिसतंय म्हणून म्हणलं, मला वाटलं चोळलंच काय. तर चला बानूसाठी खाऊ. त्या ताईनं आहे, त्या ताईनं एक मुंबईची ताई आहे, त्या ताईनं बानूसाठी खाऊला पैसे 1000 रुपये पाठवलेत. तर बानू इकडं बघ की अग. तर त्या माऊनं तुझ्यासाठी खाऊला पैसे पाठवले. तर तुझ्यासाठी खाऊ काय काय आणला, मेन तर काय आणलं माहितीये का? मेन अगं ही तेलाची बाटली बघू शकताय तुम्ही. ही मालिश करण्याची तेल आहे. तर बानूचा पाय दुखत होता, तर त्या ताईनं पाठवलेलं. तर औषधं पण मी घेऊन आली, धरास आहे. तर हे औषध आणलंय बानूसाठी पाय चोळायला. तर ते औषध खोबरेल तेलात लावून चोळायचं आहे. तर राहीन म्हणलं, ते डॉक्टरपासून आणले. ठेव खाली. आणि ही आणलंय सर्दीचं औषध. सर्दी कफ ते झालं, तापाचं तर औषध ऑलरेडी आहे. मग हे आणलं होतं. ठेव खाली. तर बानूसाठी खाऊ काय आणलंय, माऊनं खाऊला पैसे दिलेलं. तर हो का, तर ही बानूसाठी खाऊ आणलाय, भारी मधला, शूट मधला आणला. तर ही आणलंय बानूला. बानू आवडला का? हा का हात, हा दे तिच्या हात. आणि ही फळं आणलेत बानूला. पहिली आई फळं आणत होती, छपरछन, मोसंबी असं आणले ते फळं. ते मिक्सरमध्ये बारीक करून पाजायला. तर ही एक छोटासा केक आणलाय भारी मधला, 20 वाला बानूला. बानू बघा कशी धरून बसली आणि ऐकती कशी बघा. आणि ही बानूला मलाई आणली, मलाई कुल्फी आणली. म्हणजे थंड नाही, फक्त मलाई आहे. ही टाकून त्याच्यात फलुदा हे टाकून मलिदा. तर ती बानूला आणलाय, पॅकिंग आहे, आता ती दाखवू शकत नाही. आणि हे पण आणलंय बानूला. तर हे पण आणलंय खायला. तर कॅरी बॅग मध्ये आहे, त्यात आहे गुडी शेव ही अशी. तर खाती ती चुकून, ही म्हणलं बारीक मिक्सरला हे करून असं बानूला चारायला होईल. तर मेन तर औषधं आहेत, मेन तर औषधं आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे बानूला एवढं खायला आणलंय, औषधं ही आणि ही बर्फी. तर बानू त्या माऊला थँक्यू म्हण बाळा, थँक्यू म्हण माऊला. थँक्यू थँक्यू. वरी बघ की अगं पिल्लू. थँक्यू माऊ, थँक्यू माऊ म्हण. हसून दाखव एकदा माऊला. तर बानूचं काय तब्येत व्यवस्थित नाही, म्हणजे पाय दुखतोय तिचा, सुजलाय. आता तिची मी मालिशी करून घेते. तर बाय बाय कर, बाय बाय. तर त्या ताईंना बानूकून थँक्यू. बानूसाठी खाऊला पैसे आणि मेन औषधं ही आणली मी ताई. तर बानूला मी ड्रेस पण आणणार होती, पण आता पाऊस पण चालू आहे आमच्या इकडं, वातावरण पण ठीक नाही. मग पटकन घेतलं आणि पटकन आले, कामाला गेलते. मग त्या ताईंना रिक्वेस्ट आहे की ताई, म्हणजे ताई तुमचं नाव मला माहीत नाही म्हणून मी नाव घेऊ शकत नाही. तर मी विचारलं, तुम्ही सांगितले का नाही माहीत पण नाही मला. तर ती ताई आपल्या रोज हेड्या बघतात बानूला बघून. आणि त्यांच्या हॉटेलमध्ये बायका कामाला आहेत, तर बानूला बघण्याची त्यांना लई इच्छा आहे. तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन बानूला व्हिडिओ कॉल करून. तर बानूला असाच आशीर्वाद द्या. आणि तुमच्या लाईकची लई गरज आहे, कारण आपल्या बानूचा इलाज परत एकदा चालू करण्यात येणार आहे. तर बानू बघा कशी बघते, हा का कशी धरून बसली बघा, बघितलं का? तर आई बसली घेऊन. काय करावं आता, नशीब आहे आपलं. काय म्हणते ती की जे पण आहे त्याच्यात खुश आहे बस. आणि तुमच्या आशीर्वादाने आज मी इथपर्यंत आहे. अजून बघू
जमलं तर अजून लांबपर्यंत तर ती ताई पण भेटा येणार आहे. ताई मुंबईच्या ताई आहेत त्या पण, म्हणजे सगळे त्यांचे दोस्त वगैरे ते सगळे भेटा येणार आहेत बानूला बघण्यासाठी. तर बानू या म्हणा माऊ या. तो का बघितलं का मुंडी कशी केली, या या तो का या, हात कसा गेलं. तर बानूला पण आणतो का या म्हणते. तर बानूला पण आनंद झालाय, पण ती हसना गेली, फक्त दुखतंय म्हणून ती जास्त कुचंबली बानू. तर कसं आहे, आपणच आपल्या लेकराची सेवा करायची, बरोबर आहे का नाही. तर तिच्यासाठी भरपूर असं स्वच्छता असते घर पण, आणि भरपूर लोकांना आवडतं आई कशा घर ठेवत्या स्वच्छता. घर एवढं बेकार असून म्हणजे पडकं झडकं असून पण व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवत्या. तुझ्यासाठी पण संदेश आहे त्या ताईचा की निर्मळ असतंय, बानू निर्मळ असती. तर हा पहिलं तर आईला थँक्यू, कारण ती मी कामाला जाऊ शकते तिच्या भरवशावर, कारण बानूला ती सांभाळती ना, म्हणून मी जाऊ शकते. तर आई नसती, म्हणजे आई नसती तर मला, तर माझा हाल कुत्र्यांनी सुद्धा खाल्लं नसतं. आता तुम्ही बोलाय गेलं तर लय हाय काय, मला कुणाची नावं घ्यायची नाहीत. कसं आहे, जेवढं आहे तेवढ्यातच आपण बोलत असतो, अजून कुणाला राग यायला नको, बरोबर आहे का नाही. तर तसंच आईचं पण उपकार आहेत, असं तुमचं पण आशीर्वाद आहेत. आणि परत एकदा बानूकून त्या ताईंला खूप खूप थँक्यू मनापासनं, की बानूला खाऊ आणला, ताईनं पैसे दिल्याबद्दल. तेव्हा बघते कशी. आणि पहिली गोष्ट तिला हेड्यामध्ये घ्यायचं म्हणलं की तिला कळते, खालीच मुठी घालते ती. लय आगाव पुरगी आहे, दिसते अशी नाही, लय चॅप्टर पुरगी आहे ती, तिला लगेच कळतं. तर चला ताई, त्या ताई म्हणल्या होत्या बानूसाठी खाऊन हे, आणि नावच माहीत नाही त्या ताईंचं. तर थँक्यू ताई, मनापासून खूप खूप थँक्यू. तर चला बाय.